नमस्कार, RRC नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तिकिटे वेटिंगवर तर सेटिंग करणाऱ्या दलालांची तिकिटे कन्फर्म. घरफोडी प्रकरणात एका आरोपीला अटक, चोरट्याकडून जप्त मुद्देमालाचा तपशील नाही. महिंद्रा शोरूम मधून गाडी चोरणारे आरोपी अटकेत, एका युवकासह 4 विधी संघर्ष बालक. आचारसंहितेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रकरणे प्रलंबित, निकाली काढण्याची मागणी. भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेला, 11 मे रोजी घटमांडणी RRC वरून लाईव्ह. आता सविस्तर बातम्या. कोट्यवधी रुपये देणाऱ्या अकोला रेल्वे स्थानकावर दलालांचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे सामान्य प्रवासी वेटिंगवर असून दलालांची मात्र फुल टू सेटिंग सुरू आहे. या सर्व प्रकरणात नियमबाह्य बुकिंग करणाऱ्या दलालांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. नियमबाह्यपणे कम्प्युटर सेटिंग करत बुकिंग करणाऱ्या किती दलालांवर RPFने कारवाई केली अशी विचारणा होत आहे. अकोल्यातून कोट्यवधीचा महसूल रेल्वेला मिळतो, पण प्रवाशांची सोयीसुविधाकडे मात्र दुर्लक्ष का असा प्रश्न विचारला जात आहे. या सर्व प्रकरणात रेल्वेच्या विविध समित्यांवर असलेल्या सदस्यांची बोलती का बंद आहे असा प्रश्न यानिमित्त विचारला जात आहे. उन्हाळी सुट्टीनंतर रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याची माहिती असून नागपूर पुणे हा मार्ग अत्यंत व्यस्त असल्याची आकडेवारी आहे. सर्वात सुरक्षित म्हटल्या जाणाऱ्या रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांची झुंबड असते. जून अखेरपर्यंत महत्त्वाच्या गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याची माहिती असून नागपूर पुणे हा मार्ग अत्यंत व्यस्त असल्याची आकडेवारी आहे. उन्हाळी सुट्टीच्या दिवसात हे नेहमीचे चित्र असले तरी यावेळी 150 वर वेटिंग लिस्ट म्हणजे रेल्वे प्रवासासाठी अधिक गाड्यांची गरज ठरते. रेल्वे स्थानकावर अनधिकृत हॉकर कोणाचे असा प्रश्न आहे. त्याचबरोबर रेल्वे स्थानकावर केवळ रेल नीरची विक्री करण्याचे आदेश असताना इतर पाण्याच्या बॉटल्सची विक्री कशी असाही प्रश्न निर्माण होत आहे. हा सर्व गंभीर प्रकार होत असताना रेल्वेच्या विविध समित्यांवर असलेले सदस्यांची चुप्पी का असा प्रश्न विचारला जात आहे. त्याचबरोबर MRP पेक्षा अधिक दराने वस्तूंची होणारी विक्री, इतर पाण्याच्या बॉटल्सची विक्री इतकेच नव्हे तर शेकडो अनधिकृत हॉकर्स रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूट करत असताना रेल्वेचे अधिकारी करतात तरी काय असा प्रश्न उपस्थित होतोय. अकोल्यातील उद्योगपती भरतिया यांच्या बंगल्यात लाखोंची चोरी झाली. या प्रकरणात पोलिसांनी एकास अटक केली आहे. या चोरट्याने घटनास्थळी हिस्से वाटप केल्यानंतर ते घटनास्थळावरून इतरत्र फरार झाले. असे असताना हिस्से वाटपानंतर अटकेत असलेल्या चोरट्याकडे किती मुद्देमाल सापडला याचा तपशील मात्र पोलिसांनी जाहीर केला नाही. भरतिया बंगल्यातील घरफोडी प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून या कारवाईवर पोलीस दलात चांगलीच चर्चा रंगली आहे. चोरट्यांनी हिस्से वाटप केले तर मग ज्या चोरट्याला अटक केली त्याचा हिस्सा कुठे असा महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला जात आहे. भरतिया यांच्याकडे 4 मे रोजी 43,77,000ची चोरी झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या घरफोडी प्रकरणात संभाजीनगर येथून निगर कमलाकर पिंपळे याला अटक केली. या अटक केलेल्या आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी देखील मिळाली आहे. अटकेतील आरोपीने चोरी केलेल्या मुद्देमालाची आपसात विल्हेवाट ही घटनेच्या दिवशीच करून वेगवेगळ्या मार्गाने ते निघून गेल्याचे अटक केलेल्या आरोपींनी सांगितले असा दावा पोलिसांनी केला आहे. असे असताना अटकेतील आरोपीकडून पोलिसांनी किती मुद्देमाल जप्त केला याचा कुठलाही तपशील पोलिसांनी जाहीर का केला नाही की अशा प्रकारचा कुठलाही मुद्देमाल पोलिसांना मिळाला नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपी अटक करण्यात आलेला आहे. त्यामध्ये पुढची तपास त्या बाकी आहे. ते चोरट्यांनी ते लोक कोण आहेत, ते गँग कोण आहे ते सगळं निष्पन्न झालेलं आहे. परंतु ते पसार झालेले आहेत, फरार झालेले आहेत. त्याच्याबद्दल आमची वेरियस टीम्स ते प्रयत्न करत आहे आणि नक्की रिकव्हरीची बद्दल आमचं पुढे मोठं आव्हान आहे आणि LCBची टीम त्याच्या मागे लागलेली आहे. अद्याप त्या केसमध्ये रिकव्हरी नाही, परंतु LCBची टीम ते पुढे प्रयास करत आहे. वाशिम जिल्ह्याला पंगारखेडा म्हणून एक गादी वस्ती आहे. त्याचे काही लोकांचा सहभाग प्रथम दर्शनी दिसून आलेला आहे, परंतु API जवान त्यामध्ये आणखी प्रयास करत आहे.
अकोला MIDC पोलिसांनी महिंद्रा शोरूम येथील स्टॉक यार्डमधून चोरी केलेल्या 4 चाकी गाड्यांच्या आरोपीचा शोध घेत त्यांना अटक केली आहे। यामध्ये एक युवक व 4 विधी संघर्ष बालक असून याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। तक्रारीनुसार फिर्यादीला महिंद्रा 4 व्हीलर स्टॉक यार्ड मधील नंबर नसलेली नवीन 4 व्हीलर गाडी स्पेशल इंडिशन ब्लेज मॅट फिनिश रेड रंगाची गाडी अकोला शिवणी विमानतळाकडे जात असताना दिसली। गाडीमध्ये 2 अज्ञात इसम गाडी चालविताना दिसून आले। त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते गाडी घेऊन पळून गेले। गुन्ह्याच्या तपासात MIDC पोलिसांनी आरोपी मिर्झा उबैद बेग मिर्झा सईद बेग राहणार कलाल चाळ अकोला यास व 4 विधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेऊन तपास करून तपासादरम्यान गुन्ह्यातील चोरी गेलेले वाहने 2 महिंद्रा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत। सदर गुन्ह्यात आणखी वाहने मिळून येण्याची शक्यता आहे। संध्याकाळचा टाइम होता 9 वाजता 9-9:30 वाजता जेव्हा मी घरून गाडीने 2 व्हीलरनी शोरूमकडे जात होतो तेव्हा मला काही 3-4 लोक आमची ऑरेंज कलरची जी गाडी आहे ती घेऊन दिसले। एकदा असं झालं मला असं वाटलं की ही गाडी आता आपली शोरूम बंद झाल्यावर इथे कशी काय उभी आहे, तर मी त्यांना तिथे हटकले एअरपोर्टच्या तिथे। तर त्यांनी मला धसका देऊन ते पळून गेले। मी ते जसे ते पळाले मी त्यांच्या मागे लगेच पळालो आणि माझे जे ओनर आहेत अमोल गद्रे सर यांना सांगितले की सर आपल्यासोबत असं झालेलं आहे, आपली एक गाडी मला काही अनोळखी 4 लोक जे आहेत ते घेऊन पडताना दिसले। तर अमोल सरांनी मला सांगितलं की तू लगेच पोलीस स्टेशनला जा आणि आम्ही तिथे पोलीस स्टेशनला जाऊन इन्फॉर्म केली की आमची गाडी अशी चोरी झाली। त्यानंतर आमच्या महिंद्राच्या गाडीमध्ये ॲडेनॉक्स नावाची सिस्टम आहे की ज्यामुळे आपण गाडीचं लोकेशन जे आहे हे ट्रॅक करू शकतो। तर आम्ही लगेच ते आमच्या सिस्टममधनं काढलं आणि आम्ही ट्रॅक केलं की आमच्या गाड्या कुठे कुठे उभ्या आहेत म्हणून आणि आमच्या गाड्यांची त्यानंतर इन्व्हेंटरी केली की कुठल्या गाड्या गायब आहेत। त्याच्यानंतर जी एक गाडी सापडली तर त्याच आरोपीने सांगितलं की सर हमने आपकी और 2 गाडी चुराई आहे। त्यानंतर आम्हाला कळालं की याच्यात आणखी पण गाड्यांचं हे आहे शॉर्ट आहे आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या सगळ्या गाड्या आज भेटल्या। 6 मई को महिंद्रा शोरूम में से एक XUV 700 गाड़ी चोरी हुई है ऐसा करके खबर मिली थी। MIDC पुलिस स्टेशन की तरफ से उसमें तपास किया गया और तपास में एक आरोपी को ताबे में लेकर टोटल 3 गाड़ी रिकवर की गई हैं। उसमें 2 XUV 700 हैं और एक स्कॉर्पियो N है। इसमें और गाड़ी चोरी होने की शक्यता भी नज़र आ रही है। आगे की तपास MIDC पुलिस स्टेशन की तरफ से किया जा रहा है। इसमें अभी तक एक आरोपी को अरेस्ट किया गया है एंड कुछ अल्पवयीन बच्चों उनको भी सहभाग नज़र में आया है। प्राइमा फेसी ऐसा दिख रहा है कि एक अच्छी लाइफस्टाइल को जीने के लिए सोशल मीडिया के प्रभाव में आकर ऐसी गाड़ियों की चोरी दिखाने के लिए करी गई है, ऐसा तपास में अभी तक सामने आया है। और सभी का फैमिली बैकग्राउंड अच्छा है, अच्छी जगह शिक्षण ले रहे हैं, कहीं ना कहीं बहकावे में आकर शायद इसका समाविष्ट हुए ऐसा दिखने में आता है। संदेश सिर्फ इतना है कि पेरेंट्स भी अपने बच्चों पर नज़र रखें कि वो सोशल मीडिया पर किस चीज़ का ब्राउज कर रहे हैं, क्या चीज़ देख रहे हैं एंड अगर कोई गैर प्रकार दिखने में आता है तो उनको निश्चित ही एक सही राह पे लाने का प्रयास करें। लोकसभा निवडणूक काळात आचारसंहितेचा फटका जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना बसला आहे। मार्च व एप्रिल महिन्यात 30 शेतकऱ्यांनी नापिकी तसेच कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती। मात्र आचारसंहितेमुळे मदतीची प्रकरणे शासन स्तरावर प्रलंबित आहेत। आत्महत्याग्रस्त कुटुंबांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। अकोला जिल्ह्यात मागील 24 वर्षात 3012 शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविले। मात्र यापैकी केवळ 1791 शेतकरी आत्महत्येची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली असून 1156 प्रकरणे अपात्र ठरली आहेत। आचारसंहिता काळात प्रस्ताव प्रलंबित असल्याने आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आचारसंहितेमुळे शासकीय लाभापासून वंचित राहावे लागले। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे मिळणाऱ्या मदतीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। मात्र आचारसंहिता सुरू असल्याने प्रलंबित असलेल्या 30 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना लाभ कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। अस्मानी व सुलतानी संकटांमुळे शेतकऱ्यांच्या पदरात कायम निराशा आली आहे। जानेवारी ते एप्रिल दरम्यान 64 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून जानेवारीमध्ये 21, फेब्रुवारीमध्ये 13, मार्चमध्ये 11 तर एप्रिल महिन्यामध्ये 19 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवलेली आहे। खरीप हंगामातील पीक परिस्थिती, देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी महाराष्ट्रातील प्रसिद्ध भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेच्या दिवशी तर घटमांडणीचे भाकीत 11 मे रोजी वर्तविले जाणार आहे। भेंडवळच्या घटमांडणीची विस्तृत माहिती RRC नेटवर्कच्या RRC लाईव्ह चॅनल नंबर 192 वरून तसेच
RRC न्यूज YouTube चॅनलवरून थेट प्रक्षेपित करण्यात येणार आहे. भेंडवळच्या संपूर्ण घट मांडणीची व भाकिताची माहिती थेट प्रक्षेपणाद्वारे घरबसल्या पाहता येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घट मांडणीची परंपरा 300 वर्षांपासून सुरू आहे. भेंडवळची घट मांडणी 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत 11 मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करणार आहेत. पश्चिम विदर्भातील लोकप्रिय न्यूज नेटवर्क असणाऱ्या RRC न्यूजवरून भेंडवळच्या घट मांडणीचे भाकीत, घट मांडणीचा इतिहास, यावर्षीची परिस्थिती यासह संपूर्ण बाबींची विस्तृत माहिती थेट प्रक्षेपणाद्वारे RRC लाईव्ह चॅनल नंबर 192 तसेच RRC न्यूजच्या अधिकृत YouTube चॅनलवरून 11 मे रोजी करण्यात येणार असल्याने नागरिकांना घर बसल्या भेंडवळची घट मांडणी पाहता येणार आहे. अकोला शहरातील धिंग्रा चौकातील अंडरपासमधील आउटलेटवर बसविण्यात आलेल्या लोखंडी जाळ्यांवर चोरट्यांची नजर पडली असून दररोज चोरटे लोखंडी जाळ्या कापून येत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अशा चोरट्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गेल्या काही दिवसांपासून हा प्रकार सुरू असून याकडे महापालिका, पोलीस प्रशासन का डोळेझाक करत आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अंडरपासमध्ये पाणी थांबू नये याकरिता आउटलेट बांधकाम करून त्यावर लोखंडी जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. परंतु आता याच जाळ्यात चोरी जात असल्याने अंडरपासमधून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष बाब म्हणजे या अंडरपासमधील लाईट सुद्धा बंद असल्याने एखादा गंभीर गुन्हा रात्रीला घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अंडरपासमधील लोखंडी जाळ्यांची चोरी करून त्यामधून येणाऱ्या पैशातून मद्यपी दारूचे व्यसन करीत असल्याचा प्रकार घडत असून मोठे दगड घेऊन आउटलेटवरील लोखंडी जाळी चोरी करण्याचे प्रमाण रात्री वाढले आहे. चोरट्यांवर कुठली कारवाई होत नसल्याने दिवसेंदिवस हिंमत वाढत चालली असून आउटलेटवरील लोखंडी जाळ्या चोरी होत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव ते लोणी रस्त्यावर धावणाऱ्या एका मालवाहू वाहनाने अचानक पेट घेतल्याने वाहन जळून खाक झाले. त्यामुळे वाहन मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात वाहन चालकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असून मालवाहू वाहनाचे इंजिन गरम झाले आणि शॉर्ट सर्किट होऊन आग लागली असावी असा अंदाज व्यक्त होतोय. मालवाहू वाहन डोणगाववरून लोणी येथे जात असताना ही घटना घडली. आगीनंतर वाहनाचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला होता. आगीचा भडका उडाल्यानंतर क्षणार्धात आगीने पूर्ण मालवाहू वाहनाचे नुकसान केले आहे. उन्हाळ्याचे दिवस व शॉर्ट सर्किटच्या घटना पाहता चारचाकी वाहन चालकांनी पुरेशी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांचा शेतमाल चोरणाऱ्या 5 चोरट्यांना अटक करण्यात वाशिम स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यांच्याकडून चोरी केलेल्या शेतमालासह 8,09,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या गुन्ह्यात शेतमाल चोरीचे एकूण 10 गुन्हे उघड झाले आहेत. 27 एप्रिल रोजी फिर्यादी अरुणराव घुगे यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला शेतमाल चोरीबाबत दिलेल्या फिर्यादीनंतर अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की या शेतमाल चोरामध्ये शुभम खंडारे, आकाश खंडारे, सोनू लठाड, श्याम पवार हे चिखली तालुका मंगरुळपीर तर स्वप्नील जाधव राहणार रामराववाडी यांचा सहभाग आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. तसेच 27 क्विंटल सोयाबीन, 16 क्विंटल हरभरा, 18 क्विंटल तूर यासह गुन्ह्यात वापरलेले टाटा एस वाहन असा 8,09,000 रुपयाचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला. ही कारवाई वाशिम जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, अप्पर पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महाले आणि त्यांच्या पथकाने केली. अकोला शहरातील जुने शहर भागात असलेल्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक 69चे संचालक राशनसाठी येणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक कुटुंबाला 1 किलो धान्य कमी देत असल्याची तक्रार लाभार्थ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आली. जुने शहर भागातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक 69चे संचालक SS नाकट हे गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक ग्राहकाला 1 किलो धान्य कमी देत आहेत. याबाबत येथील ग्राहक हर्षदा सोनार यांनी जाब विचारला असता स्वस्त धान्य दुकानदाराने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच लाभार्थी महिलेला गुढीपाडवा, दिवाळीमध्ये वाटप होणारी आनंदाचा शिधाची किट सुद्धा दिली नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून तक्रारदाराला धान्य दिल्या जात नाही. त्याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, परंतु कोणतीही कारवाई झाली नसल्याने आज अखेर जिल्हाधिकारी यांना तक्रार देत स्वस्त धान्य दुकानदारावर
कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। माझ्या बहिणीचं कार्ड आहे, माझा भाचा तिथे धान्य आणायला जात असून तिला दरवेळेस 1 किलो धान्य कमी भेटते। सदर दुकानदाराला विचारणा केली असता ते म्हणतात की मला शासनाकडून फुकट द्यायला पुरत नाही, त्यामुळे मी 1 किलो देत आहे। तुम्हाला नाही पुरत तर तुम्ही धान्य नाही घेतले तर चालेल किंवा दुकान बदलून घ्या। सदर दुकानदार मला अशी प्रत्युत्तर देत आहे। दुकानदाराचं नाव आहे श्रीमती SS नाकट, रेणुका नगर, दुकान क्रमांक 69, जुन्या शहर डापकी रोड। त्याबाबत मी माननीय पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली। तसेच माझ्या अर्जावर सुनावणी न झाल्यामुळे मी आज कलेक्टर ऑफिसमध्ये येऊन माननीय जिल्हाधिकारी यांच्याजवळ तक्रार दिलेली आहे आणि त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे की तुमच्या तक्रार अर्जाचं महत्त्वाची सुनावणी करून देऊ आम्ही। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। अकोला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तिकिटे वेटिंगवर तर सेटिंग करणाऱ्या दलालांची तिकिटे कन्फर्म। घरफोडी प्रकरणात एका आरोपीला अटक, चोरट्याकडून जप्त मुद्देमालाचा तपशील नाही। महिंद्रा शोरूम मधून गाडी चोरणारे आरोपी अटकेत, एका युवकासह 4 विधी संघर्ष बालक। आचारसंहितेमुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी प्रकरणे प्रलंबित, निकाली काढण्याची मागणी। भेंडवळची घटमांडणी अक्षय तृतीयेला, 11 मे रोजी घटमांडणी RRC वरून लाईव्ह। बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल। जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला। पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात। तोवर नमस्कार।